खूप दिवसापासून आहे ना बबडीच्या पप्पांनी ना पावभाजीचं मटेरियल आणून ठेवलेलं होतं, पण माझ्याकडून काही मुहूर्त लागत नव्हता पावभाजी बनवायचा. म्हणूनच आज आहे ना पावभाजीचा बेत ठरवला. आणि खरं सांगू का, बबडीच्या पप्पांना माझ्या हाताची पावभाजी खूप जास्त आवडते. या अगोदर सुद्धा मी तुमच्या सोबत खूप वेळा आहे ना पावभाजीची रेसिपी सुद्धा शेअर केलेली आहे, पण आज आहे ना थोडी झटपट पावभाजी बनवायची होती, त्याच्यामुळेच म्हटलं चला जाऊ द्या, व्हिडिओ सुद्धा शेअर करून देते की झटपट पावभाजी कशी बनवायची. नेहमी स्वयंपाक करत असताना ना बबडीच्या मध्ये मध्येच लुडबुड असते बरं का, पण मी ना तिला जास्ती कॅमेरा समोर घेत नसते. आता इथे मी ना सर्व भाज्या छान चिरून घेतल्या आणि धुवून आहे ना छान कुकरला आहे ना 4-5 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घेतल्या. भाज्या शिजून लगेच असं मी ना मॅश करायला घेतलं बरं का, गरम गरमच, कारण मला घाई होती थोडीशी. नंतर लगेचच फोडणी द्यायला लागले. पातेल्यामध्ये बटर आणि तेल टाकून छान मिक्स करून घेतलं. लगेचच त्यामध्ये दाखवल्याप्रमाणे कांदा, अद्रक लसणाची पेस्ट आणि हिरवी मिरचीची पेस्ट असं मस्त टाकून घेतलं, मिक्स करून घेतलं. आणि लगेचच काहीतरी घरगुती मसाले टाकून घेतले, पावभाजी मसाला टाकून घेतला. मिक्स झाल्यानंतर आहे ना पावभाजीचं जे मटेरियल आपण मॅश करून ठेवलेलं होतं ते टाकून घेतलं आणि गरजेनुसार आहे ना नंतर पाणी टाकून आहे ना मिक्स करून घ्यायचं. आता तुम्हाला एक गोष्ट सांगते, आता तुम्ही मला इंस्टाग्रामवरती इतका जास्त सपोर्ट करत आहात ना, माझ्यासाठी तरी खूप जास्ती आहे तो. आणि तसाच सपोर्ट जर तुम्ही युट्यूबला केला ना, खूप खरंच भारी वाटेल मनाला. नंतर भाजीमध्ये ना बीट ग्राइंड करून घेतलेलं पाणी टाकून घेतलं, तसं की तुम्हाला माहितीच आहे कलर येण्यासाठी ते टाकतातच. वरतून मस्त अशी कोथिंबीर टाकून घेतली आणि लगेचच ना पाव गरम करायला घेतले. तव्यावर मस्त बटर लावलं आणि दोघी साईडनी मस्त पाव असे गरम करून घेतले. आजच्या स्टोरीला आहे ना मी मस्त माझी युट्यूब चॅनलची लिंक टाकत आहे, लवकरात लवकर जाऊन आहे ना तिथे सुद्धा सबस्क्राईब करा. माझी 6-6.5 हजाराची फॅमिली आहे, तर तिथे सुद्धा तेवढी फॅमिली नक्कीच करून टाका. चला, पावभाजी तर रेडी झाली. मस्त लगेच आम्ही ना जेवण करायला बसून घेतलं बरं का. खूप जास्त टेस्टी झालेली होती, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. चला भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये, तोपर्यंत माझ्या चॅनलला फॉलो करा.